नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि नवीन विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला राज्यामध्ये सगळ्यात जास्त तीव्र विरोध कुणी केला असेल तर ते आहेत अजित पवार राष्ट्रवादी गटाचे छगनराव भुजबळ. मित्रांनो, छगनराव भुजबळ हे इतके आक्रमकपणे विरोध करत होते, आक्रमकपणे सभा घेत होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असं जे सांगत होते, सातत्यानं सांगत होते, ते छगनराव भुजबळ आज गप्प का आहेत, आज त्यांच्या सभा बंद का झाल्यात, हा महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो, कदाचित तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढं मोठं आरक्षणाचा जो चौथा लढा, चौथ्यांदा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. राज्यामध्ये परिस्थिती पुन्हा या ठिकाणी गंभीर स्वरूपाची निर्माण झालेली आहे. राज्य सरकारवर प्रचंड दबाव आलेला आहे आणि राज्य सरकारनं 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलंय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी. अशा वेळेला छगनराव भुजबळ किती आक्रमक होतील, किती सभा घेतील असं वाटलं होतं, परंतु तसं होताना दिसत नाही. नेमकं ते गप्प का आहेत याच्या मागचं कारण शोधण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की छगनराव भुजबळ यांनी मुळात मराठा समाज आणि जरांगे पाटलांना विरोध यासाठी केला की जितका विरोध आपण मराठा समाजाला करू तितका विरोध जरांगे पाटील हे छगन भुजबळ साहेबाला करत होते आणि जरांगे पाटील हे छगन भुजबळांना विरोध करत होते. त्यावेळेला छगनराव भुजबळ यांच्या पाठीशी ओबीसी समाज एका ताकदीनं जमा करण्याचं काम राजकारण या राज्यामध्ये चाललं होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण छगनराव भुजबळ जेवढ्या मराठा समाजाच्या विरोधात बोलतील तेवढा मराठा समाज छगनराव भुजबळांच्या विरोधात बोलत होता आणि त्यामुळं ओबीसी समाज हा भुजबळ हेच आपले नेते आहेत म्हणून त्यांच्या पाठीशी एकवटण्याचं कार्यक्रम या महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी राबवलं जात होतं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते, एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा होते. हे आता आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल. आणि एक दुसरी गोष्ट होती, आपण एवढा विचार करत होतो की एखादा नेता एखाद्या समाजाविषयी बोलतोय, जातीविषयी बोलतोय, त्याला निवडणूक लढवायची, त्याला त्या समाजाच्या मतांची गरज नाही का? छगनराव भुजबळ ज्या अर्थी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत आणि जरांगे पाटील येवल्यामध्ये जाऊन, नाशिकमध्ये जाऊन किंवा राज्यामध्ये झालेल्या सभेत सांगतायत की मराठा समाजाला छगनराव भुजबळ हे विरोध करतायत, ते निवडूनच कसे येत आहेत ते आपण पाहू. इतकं आक्रमकपणे बोलताना छगनराव भुजबळ यांना भीती का वाटत नाही हाही प्रश्न मनामध्ये होता. खरंच छगनराव भुजबळ यांनी नाशिकमध्ये एवढं काम केलंय का की मराठा समाजाने जरी विरोध केला तरी ते निवडून येतील, हाही प्रश्न सगळ्यांसमोर पडला होता. परंतु आता त्याचा खुलासा झालेला आहे. तो खुलासा असा आहे की राज्यसभेची निवडणूक ही येणार होती, जी की आता झालेली आहे. या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेवर जाण्याची संधी छगनराव भुजबळ यांना मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. कारण जर राज्यसभेवर जर गेलं तर आपल्या लोकांच्या मताची गरज पडत नाही, कारण तिथं आमदार मतदान करतात आणि आपण जर एकदा राज्यसभेवर गेलो तर आपल्याला कुणाच्या मतांची गरज नाही, आपण किती विरोध केला तरी चालतो. ही भूमिका छगनराव भुजबळ यांची होती. आणि म्हणून एक भूमिका आता लक्षात येते, आपल्याला जी माहिती मिळते की छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार होते किंवा जायची इच्छा त्यांची होती आणि देवेंद्र फडणवीस की भारतीय जनता पार्टीचे आहेत यांनी सुद्धा तशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं होतं की छगनराव भुजबळ हे जरी मराठा समाजाच्या विरोधात बोलले तरी त्यांनी ओबीसी आपल्या पाठीशी आणावा आणि तो महायुतीला फायदा व्हावा असंच पोषक वातावरण भाजपकडून त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि छगनराव भुजबळ यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये त्या ठिकाणी घेऊन त्यांना संधी द्यायची आणि त्यांना देशामध्ये ओबीसीचं नेतृत्व प्रेझेंट करायचं, ही सुद्धा भूमिका मध्यंतरी चव्हाट्यावर आली होती किंवा जनतेसमोर आली होती. आपल्याला आठवतंय अंजली दमानिया यांनी आवर्जून सांगितलं होतं की छगनराव भुजबळ इतके भ्रष्ट आहेत, त्यांच्या विरोधात भाजपनं त्या ठिकाणी आरोप केलेले, ते जेलमध्ये जाऊन आलेले आणि त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये आणलं जातंय, हे चुकीचं आहे. अंजलीताई दमानिया यांनी जी प्रतिक्रिया दिली होती याच्या मागचं खरं सत्य आता बाहेर आलंय. कारण भुजबळांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा नव्हता तर छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना देशाच्या राजकारणात सक्रिय करायचं होतं आणि राज्याचं आणि देशाचं ओबीसीचं नेतृत्व त्यांच्या हाती द्यायचं होतं. कारण मराठा समाजाला विरोध केल्यामुळं ओबीसी त्यांच्या पाठीमागं येणार होता आणि तो ओबीसी महायुतीच्या पाठीमागं आणायचा असेल तर भुजबळांना राज्यसभेवर घ्यायचं, हा सगळं ठरलं होतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतोय की छगनराव भुजबळ हे आक्रमक झाले होते, कारण त्यांना माहित होतं की आपल्याला जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात आक्रमक बोलल्याशिवाय आपल्याला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार नाही. कारण आपलं उपद्रवी मूल्य एवढं वाढवून ठेवायचं होतं की न कळतपणे त्यांना म्हणजे पर्याय नसल्यामुळं त्यांना राज्यसभेवर घ्यावंच लागलं असतं. याच्यात दोन फायदे होते. अजित पवारांचा सुद्धा फायदा होता, कारण छगनराव भुजबळ ओबीसी समाजाला आपल्यासोबत घेऊन येत होते, त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार होता.
आणि ओबीसी समाज आल्यामुळे महायुतीला फायदा होतोय, म्हणजेच भारतीय जनता पार्टीला सुद्धा फायदा होत होता. एकनाथराव शिंदे गटाला सुद्धा फायदा होत होता. कारण छगनराव भुजबळ मराठा समाजाला जरी विरोध करत असले तर मराठा समाजासाठी मी किती झगडतोय, मी किती प्रयत्न करतोय हे दाखविण्यामध्ये एकनाथराव शिंदे यशस्वी ठरत होते, जेणेकरून मराठा समाज त्यांच्यासोबत एकत्र येऊन महायुतीला त्याचा फायदा होणार होता. या सगळ्या घडामोडी राजकीय षडयंत्र हे पाठीमागं शिजत होतं. पण झालंय काय की राज्यसभेवर ज्यावेळेस घेण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र छगनराव भुजबळ यांचा नंबर त्या ठिकाणी लागलेला नाही. कारण छगनराव भुजबळ हे आपल्याला राज्यसभेवर घेतील असं त्यांना खात्री वाटत होती. त्याच वेळेस सुनील तटकरे जे की अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की मला राज्यसभेवर पाठवा, कारण त्यांची मुलगी रायगडमधून त्या ठिकाणी आमदार आहे आणि ती राज्यामध्ये आता कॅबिनेट मंत्री आहे. अशा वेळेला मला तिथं मतदारसंघ नाहीये. आणि दुसरी स्थिती, सुनील तटकरे हे सुद्धा ओबीसी नेते आहेत आणि ज्या पद्धतीनं ओबीसी आणि मराठ्याचा वाद छगनराव भुजबळ यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केला आणि त्याला सत्ताधारी राज्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय, होय पाठिंबा दिलाय. आणि हा जो वाद झालेला आहे याच्यामध्ये आता सुनील तटकरे यांना सुद्धा खात्री राहिलेली नाही. अजित पवार गटाच्या अनेक नेत्याला खात्री नाही की आता आपण निवडून येऊ आणि म्हणूनच त्यांच्या गटाकडून आता आपल्याला अशी माहिती मिळते सूत्राकडून जवळपास 9 ते 10 जण इच्छुक होते राज्यसभेवर जाण्यासाठी. आणि म्हणून एक तेढ निर्माण झाला की छगनराव भुजबळांना राज्यसभेवर घ्यावा का सुनील तटकरे यांना घ्यावा की आणखी जे कोणी 8 जण इतर आहेत त्यांना घ्यावा. हा सगळा प्रश्न असताना अजित पवारांना त्यांचा जो मुलगा आहे त्यांना सुद्धा राज्यसभेवर घ्यायची इच्छा होती, परंतु ते शक्य झालं नाही. कारण पक्ष आपला, आपणच नेते आणि आपल्याच मुलाला संधी द्यायची, संदेश चुकीचा जाईल ही त्यामागची भूमिका होती. आणि म्हणून अजित पवारांवर जे दबाव आला त्यांनी एक इतका त्यांची म्हणजे अडचण निर्माण झाली की त्यांनी पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर घेतलेले. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल प्रफुल्ल पटेल त्यांचेच नेते घेतलं म्हणून काय फरक पडला, पण याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे, प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर जाऊन फक्त 1.5 वर्ष झालेले आहेत. त्यांचा 4.5 वर्षाचा कालावधी अजून बाकी आहे. मग जर 4.5 वर्षाचा कालावधी त्यांचा बाकी असताना पुन्हा त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि राजीनामा देऊन पुन्हा नव्याने त्यांना राज्यसभेवर घेतलं, म्हणजे हे कशासाठी केलं? कारण अजित पवारांवर इतका दबाव आहे की जर सुनील तटकरेंना घेतलं तर भुजबळ विरोधात जात आहेत, भुजबळांना घेतलं तर सुनील तटकरे विरोधात जात आहेत, या दोघांनाही जर घेतलं तर आणखीन पक्षातले काही नेते विरोधात जात आहेत. ही सगळी परिस्थिती अजित पवारांवर प्रचंड दबाव आणणारी होती आणि अजित पवारांना राष्ट्रीय म्हणजे दिल्लीमध्ये आपल्या पक्षाचा कुणीतरी नेता त्या ठिकाणी योग्य पाहिजे होता, जो आपल्या सोबत राहील, आपल्याला फायदा होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे कुठलाही मार्ग राहिला नाही. परिणामी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनाच राजीनामा द्यायला लावला आणि त्यांना पुन्हा राज्यसभेवर घेतलं आणि छगनराव भुजबळ यांची संधी गेली. आता छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर जाताना कुठल्याही समाजाची गरज नव्हती, परंतु आता त्यांना विधानसभेची निवडणूक लढावी लागणार आहे. आणि आता जर त्यांना निवडणूक लढायची असेल तर त्यांना सगळ्या समाजाची मतं आता पाहिजेत. आणि आता मराठा समाजाला विरोध करून पूर्ण मराठा समाज विरोधात गेलेला आहे भुजबळ साहेबांच्या आणि अजित पवार गटाच्या. त्यासोबत ओबीसी मध्ये 300-350 जाती आहेत, त्यापैकी कित्येक जातीचे नेते, कित्येक जातीतले लोक हे छगनराव भुजबळ यांना विरोध करतात. हे आपण आता मागच्या या आधी आंदोलनामध्ये पाहिले, तेही विरोधात गेलाय, मराठा समाजही विरोधात गेलाय. अशा परिस्थितीत छगनराव भुजबळ हे आता निवडून येतील कशी, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. आणि अजित पवारांनी आपल्याला राज्यसभेवर दिलं नाही ही त्यांची नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर दबाव आणून आपल्याला राज्यसभेवर घेतील आणि केंद्रीय आपल्याला देशाचं राजकारण करण्याची संधी देतील, ही जी अपेक्षा होती तीही त्यांची भंग झालेली आहे. आणि त्यामुळे आता ते मराठा समाजाला आणि या आंदोलनाला विरोध करण्याऐवजी आता गप्प बसलेले आहेत. हे त्याच्या मागचा सारांश. दुसरी गोष्ट मित्रांनो, छगनराव भुजबळांनी सभा घेतल्या, जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोलले, खालच्याही स्तराला जाऊन ते बोलले, एवढा प्रखर त्यांनी विरोध केला. एवढंच नाही तर ओबीसीचा सुद्धा पक्ष स्थापन करण्याची भूमिका त्यांनी घेतली. प्रकाशराव शेंडेंच्या माध्यमातून त्यांनी ओबीसीचा पक्ष उभारण्यासाठी मदत केली, अनेक पक्षातले जातीचे लोक एकत्र आणले. परंतु आता मात्र त्याचा कुठेही उपयोग होताना दिसत नाही. कारण 20 तारखेला जे सगळे सोयरे अध्यादेशासंदर्भात राज्य सरकारनं अधिवेशन बोलवलंय, कदाचित देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बोलले होते की छगनराव भुजबळ आता विरोध करणार नाही, मी त्यांना समजून सांगतो किंवा मी त्यांना बोलल्यानंतर ते विरोध करणार नाहीत, त्यांचंही समाधान होईल, असं देवेंद्र फडणवीस बोलले होते. आणि मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांना नेमकं काय बोलले की ज्यामुळं विरोध करणारे भुजबळ हे अचानक गप्प झालेले आहेत? यामागं मोठं षडयंत्र आहे, मोठं राजकारण आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस बोलले आणि त्यानंतर भुजबळ शांत झालेले आहेत. म्हणजे उद्याच्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये कदाचित भुजबळांना अपेक्षित आहे ते घडणार नाही. म्हणजे जे भुजबळांना अपेक्षा आहे अगदी तशा पद्धतीने या अधिवेशनात घडेल. कारण
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये होईल अशी आपल्याला एक माहिती मिळते. म्हणजेच जरांगे पाटील जे म्हणतात की सरसकट कुणबी आणि मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या, तो निर्णय होणार नाहीये. परंतु ज्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना मात्र कायद्यानं घटनेनं त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळते आणि ते द्यावं लागेल. त्याला कुठेही चॅलेंज करता येत नाही. कदाचित हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समजून सांगितलं असावं. म्हणून छगनराव भुजबळ या मुद्द्यावर गप्प आहेत. परंतु सगळे सोयरेचा जो आदेश काढायचा होता त्याला सुद्धा छगनराव भुजबळ यांनी विरोध केला होता. आजही ते विरोध करत आहेत. परंतु आता ते शांत झालेले. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे सगळे सोयरेबाबत ते सुद्धा साशंक होते. परंतु मनोज जरांगे पाटलांनी त्याच अध्यादेशावर जास्त लक्ष केंद्रित केलेले आणि म्हणून चौथ्यांदा उपोषणाला बसलेत. एकनाथराव शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेले सरसकट देईल, परंतु सरसकट ते देऊ शकणार नाहीत. सगळे सोयरेचा अध्यादेश त्यांना काढावा लागेल. परंतु यामध्ये एक घडामोड झाली आहे की मराठा समाजाच्या सगळे सोयरेचा तो अधिसूचना नाहीये. त्या अधिसूचनेमध्ये अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती जमाती, त्यासोबत ओबीसी सगळे म्हणजे सगळ्याच जातींना ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्या सगळ्या जातीतील सगळे सोयऱ्यांसाठी तो अध्यादेश निघतोय. म्हणजे आता कुठल्याही जातीला विरोध करण्याचा अधिकार राहत नाही. आता जर भुजबळांनी अध्यादेशाला जर विरोध केला सगळे सोयऱ्याच्या तर ओबीसी समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज होईल आणि इतर जातीचे लोक सुद्धा त्यांच्यावर नाराज होतील. कारण का? कारण त्या समाजामध्ये त्या जातीमध्ये सुद्धा त्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत. त्यांना सुद्धा सगळे सोयरे या अध्यादेशाचा फायदा होणार आहे. मग तो दुसऱ्या जातीचं आरक्षण नाही, त्यांच्याच जातीचं आरक्षण आहे, पण सगळे सोयरेच्या कायद्याखाली त्यांना मिळणार आहे. आणि त्याला जर छगनराव भुजबळांनी विरोध केला तर मात्र हा सगळा समाज, सगळ्या जाती धर्माचे लोक हे भुजबळांच्या विरोधात जातील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतील. हे महाराष्ट्रातलं आजचं चित्र आहे जे राज्यकर्त्याला, सत्ताधाऱ्यांना परवडणारं नाहीये. कारण राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाज वाद निर्माण करण्याचं कामच मुळात हे सत्ताधाऱ्यातल्याच नेत्यांनी केलेले हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून समजून घ्यावं लागेल. मग एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, या तिघांनी सुद्धा साधक बाधक राजकारण केलं आणि मराठा आणि ओबीसी दोन्ही गट वेगळे पडतील, परंतु वेगळे पडून ते आपल्या सोबत जोडतील यासाठी प्रयत्न केलेला आहे. जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाज एकवटायचा आणि एकनाथराव शिंदे यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही जे काही आरक्षणाच्या संदर्भात आहे ते पॉझिटिव्ह बोलायचं. म्हणजे मराठा समाज एकनाथ शिंदेच्या पाठीमागे राहून महायुतीला फायदा होईल आणि जो ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी गेलेला आहे तो भुजबळांच्या ताकदीनं भुजबळांसोबत राहील आणि भुजबळ राज्यसभेवर घेतले की तो समाज खुश होईल आणि तो ओबीसी सुद्धा छगन भुजबळांच्या, अजित पवारांच्या माध्यमातून पुन्हा महायुतीकडे झुकेल. म्हणजे मराठाही आपलाच, ओबीसीही आपलाच आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजपला मानणारा संघ परिवाराचा सनातनी जो काही मानणारा वर्ग आहे तो सुद्धा आपल्यासोबत. जर हे सगळं समीकरण जमलं तर राजकारणात आणि सत्तेत पुन्हा आपणच महायुतीतून येऊ असं या तिघांना वाटत होतं. परंतु हे सगळे जे काही फासे हे उलटे पडलेले, समाज जागरूक झालाय, सुज्ञ झालाय आणि त्याचा परिणाम आज आपल्याला असा दिसतोय की छगनराव भुजबळ यांना आता निवडणूक लढावी लागणार आहे आणि त्यासाठी मराठा समाज आणि इतर जातीचं सुद्धा मतदान त्यांना लागेल. आणि म्हणून ते आता आक्रमकपणे कुठलाही विरोध न करता शांत झालेले आहेत असं माझं मत आहे. कारण राज्यसभेवरची त्यांची संधी हुकली, ते आता ते सुद्धा या तिन्ही पक्षावरती तेही नाराज आहेत. हेही आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो हा विषय मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला. खरंच छगनराव भुजबळ हे आक्रमकपणे विरोध करणारे नेते आज गप्प का बसले? तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत